तर कसं आहे पब्लिक, आता तुमचे ओमदा तोंडे भाऊ आणि यश भाऊ चालले होते कॉलेजला. आज त्यांना 12वीचे फॉर्म भरायचे होते म्हणून आपण चाललो होतो कॉलेजला जाताना काय भाऊ आपल्या आज काही असं वाटलं नव्हतं. डायरेक्ट भुवनेच तर पाऊस सुरू. आपण आता चापनेरमधून डायरेक्ट खेड्याच्या रस्त्याने जाताना डायरेक्ट चापनेरच्या धरणाच पाणी. एवढं पाणी गाडी आता बाहेर फेकू लोक गाड्यात थांबून गाड्या धुरायला तिथं. पण कसं आपल्याला टाईम नव्हतं म्हणून आपण फास्ट निघलो. तसंच आपल्याला पुढं लहान छोटे मोठे डबके भेटू चालले. पाण्यानं एवढे वाहत होते व छोटे मोठे नाले विशेष नव्हतं. डायरेक्ट हेच भाऊ म्हणे सायलेन्समध्ये पाणी जातात का म्हणे इकडून निघून गेले म्हणे. नाही म्हणतात चांगला रस्त्यामधला रस्ता क्वालिटी बाहेर रस्त्यावर पाणी तुंबेल इकडं. रस्त्यात पाण्यावर रस्ता एक कळत नव्हता. मग आमचं स्पात पुढं आलो आणि आपल्या खेड्यावर सोलर ऊर्जा करून बेस्ट तयार होणारे त्याचा आता प्रकल्प चालू आहे. तो प्रकल्प लय मोठा आहे. 50-60 एकरमध्ये त्यांनी फिटिंग केली बा. 1-1.5 वर्ष होत आलं त्यांना हे काम चालू करून. तर पहा तुम्ही मग किती मोठं काम काही विशेष नाही. कसं आहे मग कामाचं आर्मी करायचं खेड्याचं. इकडे अजून व्हायचं बाकी. एका साईडला पुरं झालेलं आहे, एका साईडला बाकी अजून पूर्ण. एवढ्या प्लेटी अशा भन्नाट दिसत होते वरती. लय मोठा प्रकल्प. ते प्रकल्प तर चालू करणार आहे पण आपण लवकरच म्हणजे होणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला यूट्यूबच्या लवकर सबस्क्राईब करत चला. आणि लोकांची शेती मला तर एवढे भयान आहे तसं पावसामुळं. कारण की पाऊस सगळं टाईमावर चालू आहे पावसाचं. आज कालच पाऊस झाला तर गड्डे वापिस सगळे वाढले होते तर ते वापिस सगळ्यांनी भरले. आता आपण आलो कॉलेजला. असं प्रकारचं आपलं कॉलेज आहे. कॉलेजमध्ये आलो तेवढं कोणीच नव्हतं. म्हणलं जाऊ दे आता पण नाही चला वापिस घरी. काय घरी वापिस गेलो तेवढंच वापिस एवढी गर्दी जमलेली होती पाण्यासाठी. वापिस दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पुलावर गर्दी होती. त्या गर्दीत काय भाऊ पाणी गाडी आली ती पाण्याला गपकन पण वाचल्यानंतर ते काढली व पुढं चापण्यावर धरणाचं पाणी होऊ राहिलं. मग कसं यश घेऊन आपण डायरेक्ट चाललो आता घरी. यश भाऊ म्हणे मी पहिले खाऊन जातो म्हणे कुरकुरे. मग काय कुरकुर खाल्ले ना. आता आलो खेड्या धरणार आलो आपण दररोज दुसऱ्या साईडनं ब्लॉक टाकतो. आज दुसऱ्या टोकाना ब्लॉग आहे. मग कसं खेड्याचं पाणी तर दिवसेंदिवस वाढतंय. ते पण हिला आलेलंच आहे. मग काही विषय नाही. हां पाणी तर वाढणारच आहे. पण तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. आपली लवकरच 1K कंप्लीट होणार आहेत.